खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी स माधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। हरि ओम। आज पहिला रविवार असल्यामुळे ध्यानविषयक प्रश्न बरेच आलेत आपल्याकडे। येणाऱ्या साधकांचे प्रश्न आहेत। कोणाचा प्रश्न हे मी नावं न वाचता फक्त प्रश्न घेतो आणि त्याच्यावर आपण थोडा विचार करूया। जाणीवेला केंद्रित करण्याच्या प्रयत्नात एकाग्रता कधी भ्रूमध्यात होते, कधी कपाळाच्या भागात होते, तर कधी सहस्त्रकाच्या इथे होते। ही जागा बदलत राहते। या तीन जागांचा परस्परांशी कसा संबंध आहे? आपण ज्या संप्रदायाची पद्धत अनुसरतो त्याच्यामध्ये सीट ऑफ कॉन्शियसनेस, जाणीवेचं केंद्र जे आहे त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे। आणि खरं सांगायचं तर जाणीवेचं केंद्र ही ॲनाटॉमिकली डिफाईन्ड स्पेस नाहीच आहे। आपण नेहमी कोरिलेशन करायचा प्रयत्न करतो की कुठे तो मी सापडणार आहे आपल्याला। ॲनाटॉमिकल कोरिलेशन तसं नाहीये काही। पण एक गोष्ट आहे की ही जाणीव स्पष्टपणे होते आणि ती होण्याची हायेस्ट प्रोबॅबिलिटी ही मस्तकामध्ये आहे। म्हणून आपण प्रयत्न करताना, सुरुवात करताना भ्रूमध्य की जो अनेक परंपरांमध्ये ती जागा, त्या जागेचा निर्देश केला गेला। आपल्याकडे कुंकू लावतात, कुंकुम किंवा गंध लावतात, त्या ठिकाणीच का लावतात? तर चित्त पटकन तिथे एकाग्र होऊ शकतं। हा सगळ्याच योगशास्त्रातल्या प्रगत अशा ऋषीमुनींचा अनुभव आहे। चक्रांच्या संदर्भात बोलायचं झालं तर शेवटची दोन जी चक्र आहेत, आज्ञाचक्र आणि त्याच्यावरचं जे चक्र आहे सहस्राधार चक्र, त्या दोन्ही चक्रांचं लोकेशन जे आहे ते सुद्धा आपल्या मस्तकामध्येच आहे। त्याच्या बाकीची सगळी चक्र आहेत ती खाली आहेत। आणि त्यामुळे लक्ष केंद्रित करताना भ्रूमध्य हे ठिकाण जे सांगितले, ज्याला चिदाकाश, मूर्ध्न्याकाश असे अनेक शब्द आहेत, तर ती जागा जी आहे ती आज्ञाचक्राच्या जवळ आहे। ती जागा ही चित्त एकाग्र करण्याकरता निवडली गेलेली जागा आहे योग संप्रदायातली। पण दुसरी गोष्ट ही खरी आहे की निदान आपल्याला हे बौद्धिक पातळीवर माहिती असायला काही हरकत नाही की अंतिम अनुभूतीची ती जागा नाहीये चिदाकाशी। अंतिम अनुभूतीची जागा ही त्याच्यापेक्षा वेगळी आहे। त्याच्यासाठी मग काय करायचं? तर करायचं काही नाही त्याच्यासाठी। प्रयत्नांचा जो प्रांत आहे तो चिदाकाशामध्येच आहे। त्याच्या पुढचा टप्पा जो आहे, प्रयत्नाच्या पलीकडचा टप्पा,
तो जेव्हा सुरू होतो तेव्हा ते जाणीवेचं केंद्र जिथे खरं जाणवतं ती गोष्ट ही अनुभूतीच्या पातळीची असल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या ठिकाणीच त्याचा अनुभव येतो. कोणी कोणाला निर्देशित करू शकत नाही. पण ती सहस्राधार चक्र जे आहे त्याच्यामध्येच ती फायनल अनुभूती जी आहे ती होते. म्हणून त्या चक्राला एवढं महत्व आहे. पण परत हे सगळं बोलून झाल्यावर असं व्हायची खूप शक्यता असते की आपण इमॅजिन करायला लागतो ही चक्र. तर तसं इमॅजिन करायचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीये. तो खूप मोठा एका प्रकारचा ट्रॅप आहे की आता मी इथे आहे मग तिथनं तिकडे जायचंय असं अजिबात काही करायचं नाही. कारण एकाच ठिकाणी प्रयत्न करत राहणं ही सगळ्यात योगाभ्यास किंवा योग या शब्दाचा इन इसेन्स अर्थ काय आहे तर परत एकच गोष्ट करत राहणं, रिपिटेशन. आणि ते जे काही रिपिटेशन आहे त्याच्यामध्ये अर्थातच प्रयत्न आहेत म्हणून तर प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया जी आहे ती सगळी आपल्याला करायची आहे ती एकाच ठिकाणी करायची. सो इन इसेन्स दोनच खऱ्या जागा आहेत तसं पाहिलं तर. एक जागा आहे ती प्रयत्नांची आहे आणि दुसरी जी आहे ती कृपेची आहे. ती कृपेच्या जागेचा विचार आपण करायला नको. आपण प्रयत्नाच्या जागेचा विचार करूया. आणि ती आपल्या संप्रदायापुरती बोलायचा अर्थ चिदाकाश आहे. काही संप्रदायात अजूनही काही जागा आहेत. उदाहरणार्थ रमण महर्षी हृदय हा शब्द जेव्हा वापरायचे, योगाभ्यासात हृदय शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा नाथ संप्रदायामध्ये हे हृदय आहे. आपण ज्याला फिजिकल हार्ट म्हणतो ते हृदय नाही. योगाभ्यासामध्ये हृदयाचा अर्थ चिदाकाश. पण रमण महर्षींच्या संपूर्ण वाङ्मयाचा आपण अभ्यास केला तर त्यांनी हृदयाची जागा ही ऍक्च्युली वेगळ्या ठिकाणी सांगितली. छातीमध्ये उजव्या बाजूच्या सांगितले आणि तिथेच लक्ष केंद्रित करा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे असं होऊ शकतं. मग तिकडे होऊ शकतं का तर होऊ शकतं. कारण याचं असं का होऊ शकतं इकडे आणि तिकडे दोन्हीकडे का होऊ शकतं याचं कारण जाणीवेचं केंद्र याला अनॅटॉमिकल लोकेशनच नाहीये. मीच्या अस्तित्वाची जाणीव प्रखरपणे कुठे होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण परत त्याची हायेस्ट प्रोबॅबिलिटी ब्रेनमध्ये. म्हणून तर आपण जेव्हा म्हणतो सच्चित आनंद म्हणजे कॉन्शियसनेस. शेवटी आपण कॉन्शियसनेस ही गोष्ट कुठल्या ऑर्गनशी रिलेट करतो तर ब्रेनशी रिलेट करतो. माणूस जेव्हा अनकॉन्शियस होतो विच ऑर्गन इज शट ऑफ द ब्रेन. म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी तिकडे. आणि म्हणून सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त संप्रदायामध्ये चिदाकाश हीच सेंट्रल फोकसिंग करण्याची स्पेस अशी आहे. पुढचा प्रश्न आहे साक्षीत्व भाव या संदर्भात एक शंका होती. प्रश्न कसा विचारला बघा. उदाहरणातच विचारायची झाली तर भावनांना पाऊस मानले तर साक्षीत्व म्हणजे खिडकीतून पाऊस बघणे की छत्री घेऊन पावसात उभे राहणे की पावसात पूर्ण भिजून मग अंग कोरडे करणे. तर तसं पाहिलं तर या तिन्ही गोष्टी आणि म्हणजे साक्षीत्व होऊ शकतं. तसं पाहिलं तर तिन्ही गोष्टींमध्ये साक्षीत्व नसू पण शकतं. कुठलीही गोष्ट जेव्हा अनुभूतीच्या पातळीवर आपण आणायचा प्रयत्न करतो, डोळे बघतायत, प्रत्यक्ष डोळे बघतात का? डोळा असा काढून ठेवला तर डोळा त्याच्या ताकदीने बघू शकतो का? तर नाही बघू शकत. डोळ्याच्या ताकदीने या डोळ्याच्या साह्याने बघणारा असं कोणतरी अजून आहे ज्याला आपण साक्षी असं म्हणतो. आणि हे सगळ्याच अनुभवांच्या बाबतीत खरं आहे की जे इंद्रियांचे अनुभव आहेत की इंद्रिय फक्त माध्यम आहेत, त्याच्या माध्यमातून अनुभवणारा जो आहे तो अजून कोणतरी वेगळा आहे. आणि म्हणूनच इंद्रिय बंद आपण लौकिक अर्थाने केली, म्हणजे डोळे मिटून बसलो, सगळ्या गोष्टी बाहेरच्या शांत होतील अशी व्यवस्था करून जरी बसलो तरी त्या इंद्रियांमार्फत घेतलेले अनुभव हे येतच राहतात आतमध्ये वृत्तींच्या रूपाने, भावनांच्या रूपाने. इथे भावना या शब्दाचा उल्लेख केलाय उदाहरणामध्ये. इंग्लिशमध्ये आपण इमोशन्स म्हणतो, भावना.
आणि विचारांना थॉट्स म्हणतो. त्याच्यामध्ये परत फरक आहे, थॉट आणि इमोशन्स. इमोशन नेसेसरीली वृत्ती नसण्याची शक्यता खूप जास्त आहे. कधी कधी ते शब्दामध्ये व्यक्त करायचा आपण प्रयत्न करतो, पण म्हणून असं म्हणतात इमोशन्स आर क्लोजेस्ट टू द सोल. आत्म्याच्या सगळ्यात जवळ या इमोशन्स आहेत, इवन क्लोजर दॅन थॉट्स. म्हणजे एखादी गोष्ट आपण निसर्गामध्ये सुंदर पाहिली की सुंदर सूर्योदय आहे, तेव्हा भावना दाटून येते. प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येकाला ती शब्दबद्ध करता येते असं नाही, पण आत्म ते फील होतं की ते काय आहे. किंवा एखादा छान सूर लागलेला ऐकला तर एक प्रकारची भावना उचंबळून येते. तुम्हाला ती नेहमी शब्दात सांगता येते असे नाही. तर भावना ही गोष्ट फक्त आपल्याला आनंददायक आहे का दुःखदायक आहे याचं एक स्केल मध्ये करता येतं, की एक्स्ट्रीम आनंद एक्स्ट्रीम दुःख याच्यामध्ये कुठेतरी ती भावना असते, बरोबर ना. पण शेवटी भावना ही गोष्ट सुद्धा कुठल्या तरी बाह्य अनुभूतीला आलेली रिॲक्शनच आहे. आणि त्याच्यामुळे त्या भावनेविषयी पण साक्षीत्व आपल्याला बाळगायला लागतं. म्हणजे साक्षीत्वाचे पण 2 टप्पे आहेत. बाहेरच्या अनुभूती ज्या आपण जगाच्या घेतोय, अनुभव म्हणतो आपण त्याला, त्या अनुभवांबद्दल तर साक्षी असायलाच पाहिजे, की विषय आहेत, विषयांकडे बघताना साक्षीभावाने बघता येते का. पण ते विषय जेव्हा अंतःकरणामध्ये काही रिॲक्शन उत्पन्न करतात भावनांच्या माध्यमातून, तर त्या भावनांकडे पण साक्षीत्वाने बघता आलं पाहिजे. ही अजून आतली गोष्ट आहे. आणि असा साक्षीभाव करता यायला लागतो, किंबहुना असा साक्षीभाव असायला हवा, ही जाणीव उत्पन्न जेव्हा होते तेव्हाच परमार्थ क्षेत्रामध्ये खरा प्रवेश होतो. म्हणजे सुरुवातीला कसं इव्हॉल्व्ह होत जातो माणूस, की सुरुवातीला एखादी गोष्ट आपण काहीतरी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटत असतं. हळूहळू जसं असं माणूस चिंतन करायला लागतो परमार्थामध्ये, तेव्हा तीच गोष्ट परत घडली तर त्या गोष्टीविषयी विशेष वाईट वाटत नाही, पण त्या गोष्टीविषयी माझी रिॲक्शन अमकी तमकी होती त्याच्याविषयी वाईट वाटायला लागतं. म्हणजे तुमचा अवेअरनेस बदलायला लागतो. पण हा पण एका प्रकारचा ही प्रोग्रेसच आहे एका प्रकारची, की साक्षीभाव जो सुरुवातीला विषयांच्या बद्दल सुद्धा ठेवता येत नव्हता, तो आता निदान त्याच्यापासून आत घेऊन एखादी गोष्ट घडल्यावर माझ्या चित्तामध्ये त्याच्याविषयी काय निर्माण झाली प्रतिक्रिया, त्याच्याविषयी मला कन्सर्न वाटायला लागलेला आहे. पण ही गोष्ट महत्वाची आहे की जसं विषय म्हणजे मी नाही, तशी विषयामुळे उत्पन्न होणारी प्रतिक्रिया म्हणजे पण मी नाही. ती उत्पन्न होती अंतःकरणामध्ये, आणि ती सुखद स्वरूपाची असू शकते किंवा दुःखद स्वरूपाची असू शकते. पण या दोन्ही गोष्टी या टिकणाऱ्या नाहीयेत ह्याची जाणीव मला होती आता. आणि म्हणून साक्षीत्व भावाला काय एवढं महत्व आहे, तर साक्षीत्व भाव हा कायम टिकणार आहे म्हणून त्याला महत्व आहे, ते अखंडित आहे. आणि म्हणून ह्याचं उदाहरण घ्यायचं आलं पावसाच्या ह्याचं, तर भावनांमध्ये महात्मा मोठा पुरुष हा कधी ओढला जात नाही का, तर ओढला जाऊ शकतो, त्यालाही सुखदुःख होतात. अगदी स्वामी विवेकानंदांपासून अनेक चरित्र आपण पाहिली तर डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. डोळ्यातनं पाणी आल्यावर सुद्धा ते येण्याची कारणं प्रत्येकाला आपापली माहिती असतात. म्हणजे एखादी व्यक्ती आता समजा देहांत झाला तर बरेच वेळा काळजीपोटी रडायला येतं की आता माझं कसं होणार, डोळ्यातनं पाणीच असतं. किंवा असं होऊ शकतं की त्या व्यक्तीने माझ्यासाठी किती चांगलं गेलं होतं अशी एखादी आठवण येते आणि भरून येतं. दिसताना डोळ्यातनं पाणीच दिसतं, पण डोळ्यातनं पाणी येण्यामागचं कारण हे आनंददायक आहे का दुःखदायक आहे हे प्रत्येकाला म्हणून आनंदाश्रू आणि दुःखाश्रू आपल्याकडे म्हणतात. तर हे सिद्ध पुरुषांच्या बाबतीत घडत नाही का, तर घडतं ना, सहज घडतं. पण हे घडत असताना सुद्धा ते एका प्रकारचा अलिप्तपणा त्याच्यापासून ठेवून बघू शकतात त्याच्याकडे. पावसाच्या उदाहरणाच्या वरती बोलायचं आलं तर रेनकोट घातलेला माणूस जसा असतो ना,
की तो धोधो पावसात जरी असला, भिजा असला, पाऊस तर पडत असतो पण त्याला त्याचा स्पर्श होत नसतो. अशी अखंडित अलिप्तता याला साक्षीभाव असं म्हणतात. त्याच्यामुळे कुठेही या क्षेत्रामधला माणूस हा इमोशनलेस असतो असं अजिबात नाही. कारण इमोशन ही अंतःकरणावर होणारी किंवा घडणारी गोष्ट आहे. अंतःकरण, आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी याच्यावर तर खूपच लिहिलंय की मला असं अंतःकरण नसलेली व्यक्ती व्हायचं नाही अजिबात, त्याच्यापेक्षा मी योगी होणार नाही असं पण एका ठिकाणी त्यांनी म्हणलेलं आहे. सो माझं अंतःकरण किंबहुना उलट होतं, अत्यंत संवेदनाक्षम होतं. समोरच्या व्यक्तीच्या अत्यंत कमीत कमी दुःखाची अवस्था सुद्धा त्याचा ठसा जो असतो तो संतांच्या अंतःकरणामध्ये सहजच उमटून जातो. पीड पराई जाने रे, वैष्णवजन तो तेणे कहिये रे. त्याच्यामुळे इमोशन्स सहजच कळतात. आपल्या जेवढ्या कळतात त्याच्यापेक्षा जास्त इतरांच्या पण कळायला लागतात. पण त्या कळत असताना आपण ज्या प्रकारे हलून जातो तसे ते हलून जात नाहीत, एवढाच फक्त फरक आहे त्याच्यामध्ये. लो बीपी हा आजार असणाऱ्याने ध्यान केल्यास त्याला फायदा होतो का? होत असल्यास कशा प्रकारे ध्यान करावे? कुठल्याही फायद्यासाठी खरंच ध्यान करू नये. ध्यान हे आत्मस्वरूप आपलं जे आहे त्याचा आपल्याला स्वतःला अनुभव यावा म्हणून करावं. त्याचे अनेक फायदे मात्र आहेत. फायद्यासाठी करू नये जरी म्हटलं तरी त्याचे आपोआपच होणारे फायदे आहेत. कारण माणूस अत्यंत शांत होतो आणि शांत झाल्यामुळे अनेकच गोष्टींचा लाभ होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे लो बीपी असे व्यक्ती तसं पाहिलं तर मेडिकली स्पीकिंग एका प्रकारे भाग्यवान असते. असं मेडिकल सायन्समध्ये आम्ही म्हणतो की लो बीपी असणाऱ्या माणसाला कधी हार्ट अटॅक येऊ शकत नाही. हाय बीपीला हार्ट अटॅक येऊ शकतो, लो बीपीला येऊ शकत नाही. फार तर फार चक्कर येईल. लो बीपी असणं हे एका प्रकारे भाग्याची लक्षणे मेडिकली स्पीकिंग. आपण लो बीपी आणि ध्यानाचा काही संबंध नाही, किंवा ध्यानामध्ये लो बीपी होत नाही. त्यामुळे पुलंनी म्हणले हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर म्हणून नाही, तसं बीपीचा फार विचार करू नये. संन्यास म्हणजे काय या गोष्टीचा आपण मागच्या सेशनमध्ये विचार केला. संन्यास ही ज्ञानमय अवस्था आहे. पूर्ण प्रश्न मी आधी असतो, संन्यास म्हणजे काय? आपल्याकडे संन्यासांनी विशिष्ट वस्त्रे परिधान करावेत यामागचा हेतू काय असावा? संन्यास ही मुळात ज्ञानमय स्थिती आहे अंतःकरणाची. आणि आपल्या गीतेचा 5वा अध्याय पूर्णपणे त्याला वाहिलेला आहे. ज्ञानी आणि संन्यासी याच्यामध्ये गीता फरकच करत नाही. फार विशेष अशी गोष्ट आहे की संपूर्णपणे ज्ञान झाल्यावर जी स्थिती आहे अंतःकरणाची त्यालाच खऱ्या अर्थाने भगवद्गीता संन्यास असं म्हणते. आणि ही होण्याकरता आपल्याकडे ज्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये संन्यास आश्रम ही एक स्वतंत्र व्यवस्थाच होती. आणि अजूनही त्यामुळे विधिवत संन्यास ज्यांना घ्यायचा असतो ते या आश्रमाचा स्वीकार करू शकतात. त्याला वयाचा काहीच बंध किंवा अट नसते. कुठल्याही वयामध्ये माणूस संन्यासी होऊ शकतो. हा या आश्रमाचा विशेष आहे. फक्त त्या आश्रमाचे काही नियम पण आहेत की विधिवत संन्यास घ्यायचा असेल तर मग तुम्हाला त्या टप्प्यातनं जायला लागतं. काही वर्ष अमुक एक गोष्ट करायला लागते, त्याच्यानंतर काही प्रकारची वस्त्र मिळतात, मग पुढे त्या संन्यासी माणसाला त्या आश्रमाचं नाव मिळतं. असे एक एक टप्पे असतात. हे सगळं करण्यामागे हेतू एकच आहे की देहभाव हळूहळू कमी होऊन आत्मभाव निर्माण व्हावा, हाच खरा हेतू आहे. बाकी दुसरा काहीच हेतू नाही आहे. जे काही शुभ्र वस्त्र किंवा भगवं वस्त्र परिधान केलं जातं ते एका प्रकारचं द्योतक सिम्बॉल असतं की मनाची अवस्था काय पाहिजे याचं फिजिकल सिम्बॉल असतं. आणि अर्थातच त्याचे फायदे पण आहे. प्रकारचं पावित्र्य शरीराच्या पातळीवर जेव्हा तुम्ही निर्माण करता तेव्हा आपोआपच मन हे शरीराला अनुसरून राहत असतं. आणि त्यामुळे जे काही आहे ते इंडिकेशन टू माइंड असं आहे. मनाची काय अवस्था पाहिजे. शुभ्र वस्त्र तरी का? कारण आपल्याकडे शुभ्र वस्त्र दोन्ही एक्स्ट्रीम समाजातली लोक
पूर्ण पांढरे कपडे घातलेला माणूस, स्वामी गमतीने म्हणायचे बगळा झाला आता याचा. त्यामुळे राजकारणी लोक पण शुभ्र पांढऱ्याचे असतात आणि संत पण असतात. तर ओळखायचं कसं, तर ओळखायचं चित्तवृत्ती त्यांची कशी आहे त्याच्यावरनं ओळखायचं. नुसतं बाहेर त्याच्या वेशावरनं काही कुठली अंतःकरणाची स्थिती अमुकच असेल असं सांगता येत नाही. पण फरक पडू शकतो. जसं गंध लावला तर वारकरी, परवा आपण एक दिवसीय वारकरी असतो जेव्हा वारी जाते तेव्हा एक दिवस जरी तो चंदनाचा टिळा आणि बुक्का लावला तरी असं वाटतं की अरे हो, की ह्याच्यामध्ये काहीतरी सायन्स असलं पाहिजे. आणि निश्चितपणे ते आहे, त्यात काही शंका नाही, की परत परत तुमची चित्तवृत्ती तिकडे खेचली जायला लागते. त्याच्यामुळे हे जे काही बाह्य सगळं आहे ते आंतरिक स्थितीला अनुकूल व्हावं म्हणूनच आहे. ध्यानाविषयी काही प्रश्न. पतंजलीत दिलेले ध्यान धारणा आणि गीतेत दिलेला ध्यानयोग एकच आहे का? ध्यानयोग एकच आहे का? त्यात साम्य व फरक काय? हा खूपच मोठा म्हणजे PhDचाच विषय हा. पण हो, एकच आहे. मुख्य गोष्ट म्हणजे एकच आहे. दोन्ही ग्रंथ शिरोधार्यच आहेत, त्यात काही शंकाच नाही. गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे एकूण 700 श्लोक आहेत. तसंच पातंजली योगसूत्रामध्ये एकूण 195 सूत्र आहेत. त्याची विभागणी 4 विभागात 4 पाद म्हणलेत त्यांनी. समाधीपाद, साधनापाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद, अशा याच्यामध्ये मिळून ती 195 सूत्र आहेत. जसे गीतेत 700 श्लोक आहेत. पण गीतेच्या 700 श्लोकामध्ये ध्यानासाठी एकच अध्याय व्हायला आहे, तो म्हणजे 6वा आत्मसंयम योग. 47 श्लोक जे आहेत ते फक्त ध्यानासाठी त्या अध्यायातले. साम्यस्थळ खूप आहेत दोन्ही याच्यामध्ये. म्हणजे मुख्य गोष्ट काय आहे तर स्वामींना विचारलं की स्वामी नेहमी सांगायचं की पंच लाईन काय आहे. 47 श्लोक ध्यानयोगात सगळ्यात महत्वाचा श्लोक कुठला, की जो अल्टिमेट तुम्हाला बोटांनी दाखवतो की हे करायचं. तर शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. की हळूहळू मन उपराम अवस्था, उपराम हा शब्द गीतेचा स्पेशल आहे, जो योगसूत्रामध्ये पण कुठे आलेला नाही. तो उपराम अवस्था हळूहळू प्राप्त होत जाते. आणि फायनल गोल काय तर आत्मसंस्थ मन करतं. मन हे आत्मसंस्थ करायचं, सगळे विचार बंद करून. याची सुरुवातच, योगसूत्राची सुरुवातच जी झालेली आहे ती अशीच झालेली आहे की योगस्तु चित्तवृत्ती निरोध, आणि असं केल्यावर काय होतं, तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, तो द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये स्थिर होतो. त्यामुळे फायनल डेस्टिनेशन दोन्हीमध्ये सेमच आहे. हे कशामुळे, हे कसं करायचं असा प्रश्न गीतेमध्ये जेव्हा अर्जुन विचारतो, चंचलम ही मन कृष्ण परमार्थी बलदृढम, तर त्याचं उत्तर देताना अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. 2च शब्द भगवद्गीतेत सांगितले, अभ्यास आणि वैराग्य. याच्यामध्ये सुद्धा योगसूत्रकारांनी हेच सांगितलंय की अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधा, की मन जर निरोधित करायचं असेल तर अभ्यास आणि वैराग्य 2 गोष्टी करायला लागतात. योगसूत्रामध्ये बऱ्याच शब्दाच्या व्याख्या पण गेल्या की म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी शक्य होईल असं म्हणून गीता थांबते. योगसूत्रकार थांबत नाही. योगसूत्रकार प्रत्येक शब्दाची व्याख्याच करून सोडतात की अभ्यास म्हणजे काय, की तत्र स्थितो यत्नोभ्यासा, की तिथे थांबण्याचा प्रयत्न याला अभ्यास असं म्हणा. तिथे म्हणजे कुठे, तर आपण जे नेहमी सांगतो जाणीवेचं केंद्र, तिथे थांबायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं ह्याला अभ्यास असं म्हणलं योगाच्या दृष्टीने. हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं असतं, कारण आपण युजली अभ्यास ह्याचा अर्थ वाचन असंच म्हणतो. योगामध्ये वाचन हा शब्दाचा उल्लेख पण नाही कुठे. वैराग्याची व्याख्या आहे की दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. खूप असे मोठे मोठे शब्द आहेत, पण प्रत्येक शब्दाची व्याख्या करणे योगसूत्रकारांचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे पातंजली योगसूत्रामध्ये योग प्रक्रियेविषयीची थेअरी खूप जास्त आलेली आहे अजून, की नुसता वृत्तींचा निरोध असं ते थांबत नाही. मग वृत्ती 5 प्रकारच्या क्लिष्ट असतात, 5 अक्लिष्ट असतात, विक्षेप असतात, मग त्याचं क्लासिफिकेशन की कुठले कुठले विक्षेप आहेत, किंवा
या ज्या क्लिष्ट वृत्ती आहेत की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, आणि मग त्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या, असं पातंजल योगसूत्र थेरीमध्ये खूप जातं बेसिकली. त्या मानाने भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की भगवद्गीता इज व्हेरी प्रॅक्टिकल. हा मोठा ॲडव्हान्टेज आहे. कधी कधी असं होतं की योगसूत्राचा खूप अभ्यास करताना इतकं जड व्हायला होतं की बापरे एवढी थेरी असेल तर हे आता काही जमणार नाही आपल्याला, असं पण वाटायची शक्यता असते. एवढं ते क्लिष्ट वाटायला लागतं किंवा वृक्ष वाटायला लागतं. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं की गीता ध्यानयोग जेव्हा सांगते त्यात कर्मयोगाचं कल्मिनेशन म्हणून ते येतं की कर्मयोग करता 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 शेवटचा टप्पा काय तर ध्यान करायला पाहिजे असं सांगते. आणि परत ध्यानयोगाच्या शेवटचा उपसंहाराचा श्लोक जो आहे की सगळ्यात श्रेष्ठ ध्यान करणारा कोण, असं सांगताना गीता उपसंहाराच्या श्लोकामध्ये असं सांगते की ज्याला श्रद्धा आहे अंतःकरणात तो श्रेष्ठ योगी आहे. म्हणजे परत ध्यानयोगाचं कनेक्शन भक्तियोगाशी लावते पुढे. म्हणजे ध्यानयोगामध्ये श्रद्धा असणं हे अत्यंत आवश्यक आहे असं गीता अत्यंत स्पष्टपणे प्रतिपादित करते, जे कुठेही योगसूत्रात सांगितलेलं नाहीये. योगसूत्र म्हणजे तसं पाहिलं तर दोन्ही ग्रंथ विज्ञानवादाचं अत्यंत स्पष्टपणे खंडन करतात. विज्ञानवादाचं खंड इथे तर कैवल्यपाद जो आहे तो शेवटचा त्याच्याकरताच डेडिकेटेड आहे, चौथा पाद. पण योगसूत्रामध्ये कसं आहे की इट्स लाईक अ सायन्स. म्हणजे जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन आलं की पाणी होतं. त्याच्यामध्ये श्रद्धा असायचं काही कारण नाही. कुठल्याही प्रयोगशाळेत दोन हायड्रोजनचे ॲटम आणले आणि एक ऑक्सिजनचा आणला आणि त्याचं संयुग जर बनवलं तर पाणी सारखंच होणार सगळीकडे. योगसूत्रामध्ये ऑलमोस्ट अनुभूतीचा प्रांत हा अशाच पातळीवर आणलेला आहे. कुठेही तुम्हाला श्रद्धेचा भाग नाही, बिलीफचा भाग नाही. हे करा हे करा हे करा म्हणजे हे होतं. सूत्र याचा अर्थच असा आहे की फॉर्म्युलेच दिलेत, या प्रक्रियेचे फॉर्म्युले फॉलो करा, हा रिझल्ट मिळेल. समाधीपादामध्ये ईश्वराविषयी आहे, ईश्वर प्रणिधानाद्वा असं सूत्रच आहे आणि ईश्वराची व्याख्या पण त्यांनी परत केलेली आहे. प्रणव जे आपण ओंकाराची साधना करतो तो त्याचा वाचक आहे असं सांगितलेलं आहे. तर जपा तदर्थ भावनम, की तो ईश्वराचं सगळ्यात जवळचं प्रतिनिधित्व कोण करतो तो ओंकार करतो, त्याला प्रणव असं म्हटलंय. आणि प्रणवाचा जप करून त्या भावनेवर राहायचा प्रयत्न करा असं समाधीच्या सूत्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे असे दोन्हीची बलस्थान आहेत, नो डाऊट अबाउट इट. काही काही गोष्टी या योगसूत्रात इतक्या गोड पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्या अक्षरशः पाठ करण्यासारख्याच आहेत की हेयम दुःखम अनागतम अशी की योगसूत्रकाराचं सांगतात की जे दुःख आलेलंच नाहीये ते पण टाळणं शक्य आहे. हेयम दुःखम अनागतम बुद्धाचं तत्वज्ञान ज्या याच्यावर बेस्ड होतं की जे आहे दुःख ते तर काढता येईलच पण जे यायचे दुःख ते पण टळेल. तर अशी अनेक साम्यस्थळ पण आहेत. आणि साधनेच्या दृष्टीने बघायचं झालं तर गीता जरी जास्त प्रॅक्टिकल असली तरी योगसूत्राचा पण अभ्यास करायला पाहिजे. की एखादी गोष्ट ध्यानामध्ये अनुभूती का येत नाही तर योगसूत्रकार सांगतात की अनुभूती येण्याकरता दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवित दृढभूमी असं सांगितलंय. की एखादी गोष्ट दृढ का होत नाही, मला त्याचा अनुभव का येत नाही, तर 3 गोष्टी पाहिजेत. 3 पैकी 2 असून पण चालत नाही. की दीर्घकाळ म्हणजे वर्षानुवर्ष करायला लागतं, नैरंतर्य म्हणजे रोज करायला लागतं. संडे टू संडे असं करून ध्यानाच्या अनुभवी येत नाही. मध्ये सोमवार ते शनिवार असतात त्या दिवशी पण ही प्रक्रिया करायला लागते. आणि सत्कारसेवित करायला लागते, त्याच्याविषयी अतिशय प्रेम आदर असायला लागतो, जिव्हाळा असायला लागतो. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या योगसूत्रात आपल्याला फार छान पद्धतीने शिकवतात, लक्षात ठेवायला पण सोपं जातं. खूप मोठा प्रांत आहे बोलायचा. योगसूत्रावर स्वामींनी खूप प्रवचनं केलेली आहेत. एक एक सूत्र घेऊन ते बुधवारी असायची इथे 40-40 मिनिटं सांगायचे. निवडक सूत्रांचा अवेलेबल आहे, ते जरूर तुम्ही ऐका. आपण जे ध्यान करतो त्या दोन्हीशी कसे कम्पेअर होते, कम्पेअर होण्याचा प्रश्न नाही, आपण ती प्रोसेसच करतो जी मुख्य सांगितलेली आहे ती. आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे होते त्याला श्रवण मनन आवश्यक आहे का, त्याशिवाय केलेले ध्यान पर्याप्त आहे का. आता कुठलीही विद्या, कुठलंही शास्त्र जर अभ्यास करायचा असेल तर आपली मुळातच परंपरा जी होती ती मौखिक परंपरा होती वर्षानुवर्ष. भारतवर्षामध्ये ज्ञान हे
गुरुमुखातनंच ऐकलं गेलं कायम. त्यामुळे श्रवण आणि मनाला महत्व आहे. पातंजल योगसूत्र असू देत, नाही तर भगवद्गीता असू दे, सतत ऐकूनच ते होतं. बहुश्रुत हा शब्द आपल्याकडे वापरला जायचा, की खूप ऐकलेलं आहे त्यांनी. पण नुसतं ऐकून होत नाही, ही गोष्ट तितकंच खरं आहे. ऐकल्यावर जे ऐकलं त्या गोष्टीचं पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःसाठी विचार करायला पाहिजे. म्हणून श्रवणाची व्याख्या सगळ्या संतांनी हेच केली, की श्रवण, मनन आणि निधिध्यास असं मिळून श्रवण पूर्ण होतं. म्हणजे जे काही मी ऐकलं त्याचं मी मनन करतोय, मला ते पटतंय का, माझ्या अनुभवाच्या पातळीवर ते उतरतंय का, त्याला मनन असं म्हणतात. एखादी गोष्ट सतत चिंतनात आणणं. आणि मग पटलंय मला हे, तर मग त्याची कृती प्रत्यक्षात व्हायला पाहिजे. त्याला निधिध्यास म्हणतात, इम्प्लिमेंटेशन. असं केलं तरच जे काही साध्य करायचं ते साध्य होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे शास्त्राच्या बाबतीत श्रवण आणि मनन या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. की श्रवण सतत करायला लागलं, क्रिया तत्काळ बदलायला लागते तुमची. आणि संशयाचं मूळ हे श्रवणातनंच जातं. त्याच्यामुळे एकदा ते मी ऐकलं, आता मला कळलंय प्रोसेस, आता काही ऐकायची गरज नाही असं अजिबात म्हणू नये. वर्षानुवर्ष श्रवण करत राहायला लागतं, ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण कसं होतं, त्याचं महत्व बुद्धीला जरी पटलेलं असलं तरी जर ते श्रवणातनं आपण काढून टाकले तर बुद्धी परत दुसरीकडे फाटे फुटणारी जोपर्यंत असते आपली बुद्धी, तोपर्यंत ऐकलेली आणि पटलेली गोष्ट सुद्धा माणसं विसरून जातात. त्यामुळे ती सतत ऐकत राहणं या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रोबॅबिलिटी जास्त आहे सतत ऐकणारा माणूस पुढे निधिध्यास करण्याची. आणि त्याच्यामुळे कुठेही श्रवण आणि मनन हे योगसूत्रामध्ये जरी सांगितलेलं नसलं तरी अष्टांग योग सुद्धा ऐकून ऐकूनच सिद्ध होतो. कारण बुद्धीच्या पातळीवर जर आधी कळली गोष्ट तरच आपण ती फॉलो करू शकतो. ध्यान करताना दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लक्ष कसे केंद्रित ठेवावेत. मला डोळे मिटल्यावर आपण बाजूला बघत आहोत असे वाटत राहते. होऊ शकतं असं, कारण हे एका प्रकारचं इमॅजिनेशन आहे. आणि हीच अडचण पण असते की फोकस करायला सांगितलंय तर कुठे फोकस करायचं. एरवी आपल्याला कसं असतं की ऑब्जेक्ट फार क्लिअर असतो, की मला सांगितलंय तिकडे बघ, काय बाबा एका भिंतीवर एखादी गोष्ट आहे याच्याकडे बघ, तर त्याच्यामध्ये काही शंका याचं कारणच नाही, बरोबर ना. ती इमेज लगेच माझ्या डोळ्यात कॅप्चर होते. आता इथे प्रश्न असा आहे की ज्याच्यावर फोकस करायचा आहे तो ऑब्जेक्ट नाहीच आहे मुळात. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे मग मन खेळायला लागतं, इमॅजिन करायला लागतं की कुठे बघायचंय. ती जागा जर दिसत नसेल तर वेगळ्याच जागेवर जायचा प्रयत्न करतं. आणि म्हणून ध्यानाच्या सुरुवातीला जोपर्यंत मन हे चिदाकाशामध्ये राहत नाहीये तोपर्यंत बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जप करणे मंत्राचा किंवा सोहम वर लक्ष केंद्रित करणे, का सांगितलेलं आहे की मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत त्या गोष्टींचा अवलंब करायला लागतो. आणि मग हळूहळू जेव्हा त्या जागेवर ते जायला लागतं तेव्हा हे असे प्रश्न पडत नाहीत की इकडे बघतंय का तिकडे बघतंय. पण ही गोष्ट आहे की ती जागा हे ऑब्जेक्ट नाहीये. त्यामुळे इमॅजिन बरेच वेळा असं होतं की दोन डोळे लोक जसं आपण बाहेरच्या जगाकडे पाहतो तसंच ते आतल्या जगाकडे पाहायचा प्रयत्न करायला लागतात डोळे. तसं अजिबात करायचं नाहीये. सो ती जागा इथे आहे हे आपल्याला माहिती आहे, पण फिजिकल डोळ्यांनी वळवून त्या जागेकडे पाहायचा प्रयत्न करायचा नाही. तसं करूनही काही होत नाही. कारण श्वासावर लक्ष ठेवताना त्यावर नियंत्रण आल्यासारखे वाटते, याविषयी काय करावे. आणल्यासारखे वाटते. नियंत्रण एका प्रकारचं नियंत्रण येतं खरं, पण श्वासावर नियंत्रण आणणं हा फायनल गोल नाहीये. आपण श्वास ध्यानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्वास आपण आलंबन म्हणून वापरतोय, कारण श्वासाचं आणि मनाचं खूप जवळचं नातं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित केलं की आपोआपच मन शांत होतं, बरोबर ना. त्यामुळे अभ्यासाचा हा एक भाग आहे
की सुरुवातीचे काही श्वास जाणीवपूर्वक आपण पाहत राहतो आणि श्वासाकडे बघता 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 मन शांत होतं, वृत्ती कमी होत जातात आणि जसं जसं वृत्ती कमी होतात तसं श्वासही संथ होत जातो. नुसता संथ नाही, त्याची लय जी असते ती कमी कमी होत जाते आणि शेवटी श्वासाची जाणीव पण सुटते. ही गोष्ट महत्वाची आहे की श्वास आपण कशासाठी त्याचा उपयोग करतो. नाही तर काय होतं की सोहम आम्हाला भजन सांगितलेलं आहे, असं म्हटल्यावर लोक 1 तास फक्त श्वास, दीर्घ श्वास घेणे सोडणे, दीर्घ श्वास घेणे सोडणे एवढंच करत असतात की श्वासाची जाणीव आम्हाला अजिबात सोडायची नाही. दीर्घ श्वसनाचे खूप फायदे होतात, बरोबर आहे, होतात फायदे, नो डाऊट अबाउट इट. पण आपण ध्यान करतोय आणि ध्यानामध्ये श्वासाचा उपयोग एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच आहे. विपश्यनामध्ये तर हे फार वेगळ्या पद्धतीने ते सांगतात. विपश्यनामध्ये ते सांगतात की श्वासामध्ये अजिबात अल्टरेशन्स करायची नाहीत. म्हणजे आपण निदान सोहम एका प्रकारे घ्यायला सांगतो की तो दीर्घ घ्या, घेताना 6, सोडताना हम, हा ध्वनी आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा, मध्ये छोटासा पॉज घ्या 6 आणि हम मध्ये, त्या पॉज मध्येच स्वची जाणीव जास्त प्रकर्षाने होईल. हे सगळं सोहमचं टेक्निक आहे. विपश्यनेमध्ये सुद्धा श्वासाला महत्व आहे, पण त्यांच्याकडे बरोबर उलटं सांगतात. त्यांच्याकडे असं म्हणतात की तुम्ही श्वास जसा आहे तसा फक्त बघा. तो सुपरफिशियल आला तर सुपरफिशियल आला, तो डीप आला तर डीप आला, तो मध्येच थांबला तर थांबला, पण तुम्ही त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करू नका, जसा आहे तसा बघा. आणि असं कारण असं आहे की वृत्तीनुसार श्वास आपला पॅटर्न बदलत राहतो, हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे तुम्ही अजिबात अल्टरेशन करू नका. जशा अशा वृत्ती थांबत जातील तसं असं श्वास पण थांबत जाईल, श्वास बदलत जाईल आणि तो थांबत जाईल. त्याच्यामुळे दोन्ही याच्यामधलं तात्पर्य हे आहे की श्वासावर फोकस करायला हरकत नाहीये, पण श्वासावर फोकस करणं हे फायनल गोल नाहीये, तो एक टप्पा आहे, आलंबन आहे, मेकॅनिझम आहे आपल्या मनातले विचार कमी होण्यासाठी. ते एकदा कमी झालं की श्वासाचं पण अवलंबन सोडून द्यायला लागतं. आता स्वामींच्या ध्यानयोग प्रक्रियेतला एका श्लोकाविषयी एक प्रश्न आहे. सुख आणि दुःखाचा संयोगाला वियोग असे म्हटले आहे, ते समजलं नाही. तर ते पूर्ण ते पानाची झेरॉक्स, मी सगळं वाचत नाही, पण ते बरोबर आहे. याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायातच ही व्याख्या आलेली आहे, योगाची एक व्याख्या, की दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग, अशी व्याख्या आहे ती. सुख आणि दुःखाच्या संयोगाचा वियोग अशी व्याख्या नाहीये, दुःखाच्या संयोगाचा वियोग. दुःखाचा संयोग म्हणजे काय, तर दुःख होणं, संयोगाचा अर्थ दुःख होणं, आणि वियोगाचा अर्थ काय, तर अशी गोष्ट होत नाही, त्याला योग असं म्हणतात. आणि हे तसं पाहिलं तर स्वाभाविक आहे, कारण सुखाचा मूळ स्रोत जो आहे तो आत्मस्वरूप आहे, बरोबर. आपण ज्ञानेश्वर महाराजांची सुखाची व्याख्या पाहिली होती की किंबहुना सोय जीवा आत्मयाची आहे, तव जे होय त्या नाव सुख. की आत्मस्वरूप जीव जेव्हा होतो तेव्हा जी अनुभूती होते त्यालाच आम्ही सुख असं म्हणतो, बाकीच्या कुठल्याही गोष्टीला सुख असं म्हणूच नाही. त्यामुळे योगस्थिती जेव्हा परिपक्व होते तेव्हा सुखाच्या स्रोताशीच संलग्न राहिल्यामुळे अंतःकरणावर एरवी जे काही दुःख उत्पन्न होत असतं ते जरी झालं तरी त्याच्यामुळे कुठलंच अफेक्शन होत नाही, कारण सुख मुळातच स्रोत मिळालेला आहे. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी होतील जातील, का नाही होत याचं योगसूत्रामधलं कारण असं आहे की ते अविद्या किंवा अज्ञानजन्य असतं. एकदा ज्ञान झाल्यावर सुखस्वरूपच मी हे कळल्यावर देहाच्या पातळीवर किंवा अंतःकरणाच्या पातळीवर होणारी जी काही दुःख आहे त्याच्याशी माझा काही संबंधच नाहीये, ही जाणीव स्पष्टपणे झाल्यामुळे त्या दुःखाचा वियोग होतो किंवा दुःखाच्या संयोगाचा वियोग होतो. ती दुःख जरी झाली तरी ती इतकी पेरिफेरीला असतात आणि ती माझ्याशी संबंधित नाही हे स्पष्टपणे माहिती असतं, आणि म्हणून त्याला योग असं म्हटलेलं आहे. एरवी देहभावावर असलेल्या माणसाला प्रत्येक गोष्टच महत्वाची असते, की अंतःकरणामध्ये सुख आलं की त्याला असं वाटतं मला सुख झालं, अंतःकरणामध्ये काहीतरी मनासारखं झालं नाही, जी काही छटा उत्पन्न होते ते माझ्या बाबतीत झाल्या त्यामुळे मला दुःख झालं असं मला वाटतं. पण अंतःकरणावर उमटणाऱ्या वृत्ती आहेत त्याचा वस्तुतः माझ्याशी काही संबंध नाही, मी सुखरूप आत्मस्वरूप आहे, ही एकदा अनुभूती ज्याला आलेली असते त्याला त्या गोष्टी येतात जातात, पण
त्याच्यानी तो अफेक्ट होत नाही. एवढंच त्या व्याख्येचा अर्थ आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन थांबू, मी सगळे प्रश्न आज पूर्ण होतील. प्रणाम.